ठाकरे सेनेतून हकालपट्टी झालेले बाळ माने भाजपच्या वाटेवर आहेत का असा सवाल आता उपस्थित होतोय। बाळ माने नारायण राणेंची भेट घेणार असल्याचं कळतंय। थोड्याच वेळात बाळ माने आणि नारायण राणेंची भेट होणार आहे। बाळ माने मुख्यमंत्री फडणवीसांची ही भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय। कोकण विधान परिषदेतून बाळ मानेंनी माघार घेतली होती आणि या सगळ्यामुळे ठाकरे सेनेतून हकालपट्टी झालेले बाळ माने भाजपच्या वाटेवर आहेत का अशा चर्चांना उधाण आलंय। याच संदर्भात अधिकच्या अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, ठाकरे सेनेतून हकालपट्टी झालेले बाळ माने सध्या भाजपच्या वाटेवर आहेत का अशा चर्चांना उधाण आलेलं आहे, अशी शक्यता आहे का? काय नेमक्या घडामोडी घडतायत? आपण जर बघितलं असेल तर काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि अनिकेत तटकरे हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। अर्थात यामध्ये महत्वाची खेळी जी आहे ती मंत्री नितेश राणे यांची। नितेश राणे हे स्वतः बाळ माने यांच्याकडे गेले होते आणि त्यांनी त्यांची मनधरणी केली आणि त्यानंतर कुठेतरी ठाकरे सेनेला हा धक्का मानला जातो, कारण ते महाविकास आघाडीचे विशेषतः ठाकरेंचे उमेदवार होते। अर्थात यानंतर ठाकरेंकडून त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलेलं आहे। संजय राऊत यांनी स्वतः माध्यमांना सांगितलं होतं, तर तसंच ट्विट देखील त्यांनी केलं। अर्थात आज बाळ माने मुंबई मध्ये आहेत, कालपासूनच ते मुंबईमध्ये मुक्कामाला आहेत। नारायण राणे यांची आज दुपारी ते जुहू निवासस्थान आहे जिथे आदिश हा बंगला आहे नारायण राणेंचा, त्या बंगल्यावर जाऊन ते नारायण राणेंची भेट घेतील। अर्थात बाळ मानेंची शिवसेनेने हकालपट्टी केलेली आहे पक्षातून, ते लवकरच भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील अशी चर्चा देखील रंगलेली आहे। आता नारायण राणेंची भेट घेतल्यानंतर ते पक्षप्रवेश कधी करणार याची माहिती मिळू शकते। मात्र आता जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार बाळ माने आज नारायण राणेंची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर पक्षप्रवेशाचा निर्णय घेतील। जी धन्यवाद सुशांत दिलेल्या या माहितीबद्दल।